प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचं मार्मिकतेचं चिंतन आपल्या सर्वांना मांडण्याचा प्रयत्न करतात. अभंग जो घेतलेला आहे तुकोबारायांचा आहे, मागणीपर प्रकरणातील आहे. जगाचा नेता भगवान विश्वनाथ भगवान शंकरांकडे मागणं तुकोबाराय करतात की तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. जगाचे तुम्ही कोण आहात? तर विश्वनाथ आहात. सगळ्या जगाचं पालन पोषण सगळ्यांचा रास करण्याचं कार्य तुम्ही करता. तुमच्याकडे आमचं मागणं आहे की तुम्ही आम्हाला सांभाळून घ्यायचंय. म्हणजेच काय करायचंय तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. तुम्ही जेवढी कृपा आमच्यावर कराल ना तेवढी आम्ही या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आनंदी आहोत, तेवढे समाधानी आहोत. कारण की तुमची कृपा आमच्यावर होण्याकरिता आधी आम्हाला तुम्हाला भजावं लागेल. आणि भजण्याकरिता आत्ताचा जो काही पर्व काळ चालू आहे ना, उद्याची जी महाशिवरात्र आहे आणि ती महाशिवरात्र म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा सर्वात मोठाचा महापर्व काळ असतो की ज्या काळामध्ये तुम्ही आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं, ध्यान साधना केली तर मात्र जगाच्या मालकाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला भजायचं. आणि तुकोबाराय अजून आम्हाला सांगतात अहो तो कसा आहे? जगाचा भगवंत पांडुरंग परमात्मा भगवान शिवशंकर कसे आहेत? तर त्यांच्याकडे काहीच कमी नाही. त्यांना ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांची सगळ्यांची मागणी पूर्ण करण्याचं कार्य जगाच्या मालकांनी केलं. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की काय होणे तुम्हापासी मी तर अल्पची संतोष. तुमच्याकडे काय कमी आहे? तुम्हाला मागोस तर तुम्ही देता, परंतु तुम्ही जेवढं द्याल, मला तहान लागली, मला भूक लागली, तेवढं तुम्ही माझ्या पुरतं दिलं ना, मी त्याच्यातच काय आहे तर संतोषी आहे. असं तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. बरं एवढंच नव्हे तर हा जो अभंग आहे तुकोबारायांची गाथा ही प्रासंगिक स्वरूपावर आधारित आहे. जसा जीवनामध्ये प्रसंग घडला तसा तसा मांडण्याचा प्रयत्न तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून केला. मग हा जो अभंग आहे हा अभंग घेण्याचं कारण की उद्याच्याला महाशिवरात्र आणि त्या जगाच्या मालकाची महती, त्या जगाच्या मालकाचं महत्व जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजत नाही तोपर्यंत ती सेवा परिपूर्णतेला जाऊ शकणार नाही. आणि त्याच्याकरिता हा अभंग आणि अभंग घेतलेला असताना ह्याचा प्रसंग असा की ज्यावेळी काशी विश्वनाथ म्हणजे काशीची यात्रा करण्याकरिता तुकोबारायांचे गावकरी निघालेत. आणि निघाले असता काही गावकरी म्हणतात हो जर तुकोबारे आपल्याच्या सर्वांच्या बरोबर आले दिंडीकरिता, वारीकरिता, तीर्थयात्रा करण्याकरिता तर आनंद होईल. आणि म्हणून चला विचारूया आपण या ठिकाणी तुकोबारायांना की हो तुकोबाराय तुम्ही येता का वारीला आमच्या सोबत? आणि ज्यावेळी सगळे गावकरी माझ्या तुकोबारायांकडे जातात आणि तुकोबारायांना विचारतात महाराज चला हो आपल्या विश्वनाथांकडे आपल्याला दर्शन घेण्याकरिता जायचंय, यायचं का? यावंच लागेल. आणि त्याच्या वेळी मात्र माझे तुकोबाराय म्हणतात की त्याही देवावर माझी फार मोठी भक्ती आहे, परंतु एक विनंती आहे, मला दर महिन्याची वारी पंढरीची करावी लागते. आणि मी जर इकडे तीर्थयात्रेला आलो तर माझा तो भगवंत मला खवळेल, माझ्या परंपरेचं कुठेतरी काय होईल तर खंड पडेल. म्हणून या ठिकाणी मी इथूनच देवाला पत्र लिहून पाठवतो. ते पत्र मात्र तुम्ही काय करा तर माझ्या भगवंतापर्यंत जाऊन ठेवा, अर्पण करा. आणि हे अर्पण केल्याच्या नंतर देवाला शेवटच्या चरणामध्ये मागणी करतात तुकोबाराय की तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा. मी तुम्हाला अंतःकरणापासून या ठिकाणी भजलेला आहे, तुमचा धावा केलेला आहे. त्या पत्राबरोबर तुमचं प्रेम, तुमचा भाव, तुमची श्रद्धा आणि तुमची कृपा माझ्याकडे पुन्हा त्या पत्राद्वारे पाठवून द्या. ह्याच्याकरिता हा अभंग आणि त्याचा हा सरळ सरळ अर्थ विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. आज या ठिकाणी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत म्हणजे गेले 10 दिवस झालं
महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या बातम्या पाहत असेल, न्यूजपेपर पाहत असेल की बाबा लॉकडाऊन होणार आहे, कोरोना होणार आहे, अजून वाढणार आहे. पण त्याचबरोबर शासनाने, गव्हर्नमेंटने आपल्याला सगळ्यांना मोलाचं स्टेटमेंट दिलेलं आहे की ते सांगतात, काय सांगतात? मास्क लावा, लॉकडाऊन टाळा. किती लोकांनी मास्क लावले? महाराजांचा जाऊ द्या, वशिला आहे देवाकडे, आमचा वशिला आहे देवाकडे. कुणी लावलं मास्क? पण जाऊ द्या, काय हरकत नाही. तुकोबाराय काय म्हणतात? जिथे नामस्मरण चालू आहे, जिथे भगवंताचं नामचिंतन चाललंय, जिथे कीर्तन चाललंय, भजन चाललंय, तिथे जगाच्या काळाला सुद्धा यायची परवानगी आहे का हो? तर अजिबात परवानगी नाहीये. मग आपण तर इथे कीर्तनात बसलोय, भगवंताचं नामचिंतन करतोय, पण तरी सुद्धा शासनाच्या नियमांचं आपल्याला काय करायचंय? पालन नक्कीच करायचं आहे. आपण सर्वांनी अगदी सोशल डिस्टन्सिंग असेल, गावातलीच मंडळी असतील, पंचकृषीतून म्हणजे या ठिकाणी थोडक्यात आपल्या जिल्ह्यातली, तालुक्यातली मंडळी आज या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. विशेष करून या ठिकाणी आपल्या सर्वांना अगदी कुठेतरी व्याकुळता, कुठेतरी दुःखाचा सहवास आपल्याला गेले 1 वर्ष झालं लाभलेला. गेले 1 वर्ष 2020 म्हणजे सगळं लॉकडाऊन मध्ये आपल्या सर्वांचं गेलं. आणि लॉकडाऊन मध्ये आपण सगळेजण 10 महिने घरी होतो. महिला मंडळी मला सांगा, आपल्या मैत्रिणीच्या घरी जाता येत होतं का हो? आपल्याला जाता येत नव्हतं. शेजारणीच्या घरी जाता येत होतं का? जाता येत नव्हतं. माहेराला जाता येत होतं का? अजिबात जाता येत नव्हतं. आज आपली पार्टी आहे, मोठा आवाज आला पाहिजे. जाता येत नव्हतं. पण 2021 आलं, 2021 आलं. सर्वांनी पुन्हा एकदा आपली जिद्द पेटवली, प्रोत्साहन दिलं मनाला आणि पुन्हा या ठिकाणी नव्याने आपलं आयुष्य जगायला सुरुवात केलं. पण तरी सुद्धा या ठिकाणी काळाच्या नुसार, परिस्थितीनुसार आपलं कार्य, आपला बिझनेस, आपला काही व्यवसाय असेल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी शासनाच्या नियमांना पुन्हा या ठिकाणी आपल्या आरोग्याला सांभाळत काय करायचंय? तर कार्य करायचंय. का करायचंय कार्य? तर आम्हा सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र भूमी ही साधू संतांच्या, देवदेवतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे. आणि अशा ह्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या हाती एक ध्वज दिलाय. ध्वज म्हणजे भगवा दिलाय, भगवा. आणि तो भगवा आम्हा सर्वांना मोलाचा संदेश देतो. तो भगवा आम्हा असा तसा प्राप्त झाला का? एक सुभाषितकार सांगतात, संतांच्या वैराग्याने, सतीच्या सौभाग्याने आणि शिवांच्या अधिकाने ह्या झेंड्याला भगवा रंग प्राप्त झाला. आणि तो भगवा म्हणजे त्यागाचा रंग, की जो त्यागाचा रंग आम्हा सर्वांना सांगून जातो की सेवा आणि सत्ता, सेवा आणि सत्ता, वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. आणि तुमची संस्कृती, तुमचा इतिहास, तुमची परंपरा, तुमचा वारकरी संप्रदाय सदैव कसलीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्याला अखंड तेवत ठेवण्याचं कार्य कुणाचं आहे? तर ह्या मायभूमीमध्ये, ह्या भारतामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या एका माणसाचं, प्रत्येका घडीवर असणाऱ्या माणसाचं काय आहे? तर हे कार्य आहे, ही जबाबदारी आहे, हे कर्तव्य आहे. म्हणून हा कार्यक्रम विठ्ठल कारण की या भारत भूमीमध्ये एक रत्न असं जन्माला आलं की ज्या रत्नांनी तुमच्या आमच्याकरिता जीवाचं रान केलं, आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास टिकवण्याचं कार्य केलं. एक रत्न भारत भूमीला असं लाभलं की ज्या रत्नाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर जगाच्या मालकाला आपलंसं केलं. एक भारत रत्न असं जन्माला आलं ज्यांनी नामाच्या जोरावर जगाच्या मालकाला आपलंसं केलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी कर्माच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी आपल्या आईचे संस्कार आणि स्वतःच्या युक्तीने ह्या प्रत्येक माणसामध्ये देव पाहिला आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं कार्य केलं. एक महिला रत्न असं जन्माला आलं
की ज्यांनी आपल्या स्वतःच्या कणखर खांद्यावर राज्याचा सक्षमपणे कारभार हाकला, असं रत्न आपल्या भारतभूमीला लाभलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी बुद्धीच्या जोरावर जगाच्या मालकाला आपलंसं केलं. ह्या सर्व रत्नांनी आपल्याला सांगून दिलं, दादांनो, तुमचा परंपरा, तुमची संस्कृती तुम्हाला जोपासायची आहे, म्हणून हा कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल आणि कार्यक्रमासाठी घेतलेला अभंग आपल्या सर्वांना माहिती आहे, तुकोबारायांचा आहे. पण पहिलाच प्रश्न आम्हा सर्वांना पोहोचला असेल, महत्वाचा पडला असेल. कीर्तनकारांचं काम असं घेतलेला अभंग शेवटच्या चरणापर्यंत नेऊन पोहोचवणं. गणिताचा पेपर अगदी एखादा या ठिकाणी फॉर्म्युला टाकून आपण तो सोडवायचा प्रयत्न करत असतो. तत्व त्याच न्यायाप्रमाणे घेतलेला जो अभंग आहे तो व्यवस्थितरित्या सर्व प्रेक्षकांपर्यंत, सर्व श्रोतसज्जन मायबापापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी कीर्तनकार मंडळींचं असतं. आणि म्हणून आपल्याला जास्त काय दुसरीकडे वेळ न घालवता अभंगाच्या माध्यमातून तुकोबाऱ्यांनी जे काय आम्हाला उपदेश केला तो बघायचा आहे. पण पहिला प्रश्न असं पडला असेल की अहो, तुकोबाराय काय म्हणतात हे अभंगाचे प्रथम चरण. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायामध्ये मोडतात आणि ज्या दैवताकडे मागणी मांडली ते कोणते आहे तो शैव संप्रदायावाले देव आहेत. भगवान शंकर म्हणलं की या ठिकाणी शैव संप्रदायाचं अधिष्ठ देवस्थान म्हणजे या ठिकाणी भगवान शंकर, आणि भगवान शंकरांना मागणं करणारे तुकोबाराय आहे चैतन्य संप्रदायाचे. तत्व अगदी थोडक्यात जर महत्वाचं मार्मिकतेचं जर चिंतन आपल्याला पाहायचं असेल तर बघा, शास्त्र असं सांगतं की आपल्या धर्माला, आपल्या संप्रदायात सोडून, आपल्या अधिष्ठ दैवताकडे मागणं मागायचं सोडून दुसऱ्या अधिष्ठानाच्या दैवताकडे मागणं म्हणजे आपल्या संप्रदायाला सोडून दुसऱ्या संप्रदायाला मागणं करणं म्हणजे काय आहे तर ते त्या संप्रदायाचा अपमान आहे, त्या संप्रदायाला ते शोभणारं नाहीये. असं या ठिकाणी कार्य तुकोबारायांनी केले असं आम्हाला वाटेल. कारण की ज्याच्याकडे मागितलं तो भगवान शंकर आहेत, पांडुरंग परमात्मा नाही आहेत, ते भगवान शंकर आहेत. चैतन्य संप्रदायामध्ये नाहीत येत, ते आहेत शैव संप्रदायामध्ये. म्हणजे आपला संप्रदाय सोडून या ठिकाणी दुसऱ्या संप्रदायांच्या देवताकडे मागणं म्हणजे ते आपल्या संप्रदायाचा काय आहे, अपमान आहे. थोडक्यात दृष्टांत म्हणजे एखादी स्त्री आपल्या पतिदेवांना सोडून दुसऱ्या परपुरुषाला साडी मागणं हे धर्माला शोभू नये का तर नाही, परंतु तिच्यासाठी ते शोभते. तिच्यासाठी ते शोभतंय का शोभतंय, तिने मागणी केलेला परपुरुष कोण आहे, तिचा भाऊ आहे. म्हणून तो काय झाला तर या ठिकाणी धर्माला अनुसरून असं मागणं केलं, त्या मागण्याला ते शोभून झालं. तात्पर्य सिद्धांत मला एवढाच सांगायचा आहे, तुकोबारायांनी ज्या जगाच्या मालकाकडे, ज्या विश्वनाथाकडे मागणी केली ते जरी
शैव संप्रदायामध्ये असले तरी ते सुद्धा कोण आहेत? एक वैष्णव आहेत. आणि म्हणून एक वैष्णव हा दुसऱ्या वैष्णवाचा भेद करूच शकत नाहीये. एक वैष्णव हा दुसऱ्या वैष्णवाला निंदू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नाथ बाबा सुद्धा म्हणतात की या ठिकाणी जो कोण आहे ना, शिरोमणी कोण आहे? तर महादेव आहे. शिरोमणीत कोण आहे? तर महादेव आहे. तो जगाचा मालक तो काय आहे? तर या ठिकाणी सर्वांचा शिरोमणी आहे. तो कसा? तर बघा, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. जर या ठिकाणी एखादा ज्ञानी असला तर त्या ज्ञानाची किंमत हे दुसऱ्या ज्ञानी माणसालाच समजू शकते. जर एखादा भक्त असला तर त्या भक्ताची किंमत दुसऱ्या एका भक्ताला समजू शकते. जर एक कीर्तनकार असेल तर एका कीर्तनकाराची किंमत ही दुसऱ्या कीर्तनकारांना समजत असते. जर एक पक्वाजाचार्य असतील तर त्या पक्वाजाचार्यांची किंमत हे दुसऱ्या पक्वाजाचार्यांना समजत असती. जर एक दारुड्या असेल तर त्या दारुड्याची किंमत ही दुसऱ्या दारुड्याला समजत असते. जर एखादा गांजा पिणारा असेल तर त्याची किंमत ही त्या गांजा पिणाऱ्यालाच या ठिकाणी काय होत असते? तर समजत असते. म्हणजे तुकोबाराय सांगतात की भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, अनेकया दुर्लभ या गती अनेकाच्या. ह्या न्यायाप्रमाणे भक्ताचा महिमा हा भक्त जाणू शकतो. तत्व त्याच न्यायाप्रमाणे हा जगाचा मालक तो वैष्णव आहे. आणि तो वैष्णव कसा आहे? तर हेही थोडक्यात पुराणामध्ये आलेला पुरावा देऊन तुम्हा सर्वांपुढे सिद्ध करेल. पण सर्वांनी एकदा नीट बसायचंय, ताट बसायचंय, आळस बिळस सगळ्यांनी एकदम टाकून द्यायचं आहे. कारण की सगळ्यांचं ते त्या देवाचं लक्ष आपल्या सर्वांकडे. जर वाटत असेल ना कोरोना बिरोना येऊ नये, त्याची कृपा आपल्यावर व्हावी, तर या ठिकाणी कीर्तनात नीट बसायचं. डुकल्या बिकल्या काही मारायचं नाही. एकदम आळस वगैरे सगळं या ठिकाणी काय करायचं? झाडून लावायचं आणि हाताने भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल एकदा काय झालं तर या ठिकाणी कैलासामध्ये अगदी निवांत वातावरण आहे. दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये माझे भगवान शंकर परमात्मा अचानक नाचायला सुरुवात केली. अचानक नाचायला लागले कैलास पर्वतावर. शेजारी बसलेली पार्वती माता चक्क होते, आश्चर्यचकित होते. अरे, कुठे टाळांचा आवाज नाहीये, कुठे भजन चालू नाहीये, कुठे काहीच नाहीये, काहीच नामचिंतन नाही, नामसोहळा नाही, कुठे टाळ वाजत नाही, कुठे डमरू वाजत नाही, तरी सुद्धा या ठिकाणी भगवान शंकर नाचायला का लागले? आणि म्हणून माझी पार्वती माता भगवान शंकरांना विचारते, देवा जरा गांजा जास्त झाला का चोळणारा चांगला भेटला? असं या ठिकाणी आमची पार्वती माता भगवान शंकरांना विचारते. आणि त्यावेळी माझे भगवान शंकर म्हणतात, अगं पार्वती, तुला नाही समजणार, जाऊ दे, तू बस या ठिकाणी एका ठिकाणी. मला नाही समजणार, मला तुम्ही काय लपून छपून काय ठेवू शकत नाही. सांगा मला, तुम्ही अचानक कसे नाचायला लागले? कुठे टाळांचा आवाज नाहीये, कुठे नामघोष नाहीये, कुठे डमरूचा आवाज येत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही अचानक नाचायला कसे लागले? सांगा मला. आणि त्याच्यानंतर माझे भगवान शंकर या ठिकाणी पार्वती मातेला सांगतात, अगं पार्वती, तुला माहित नाही कुठे काय चाललंय ते. अगं, एक जंबुया नावाचं दीप आहे, काकड्यामध्ये त्याचं सुंदरसं प्रमाण आलं, ते म्हणून दाखवेल आपल्या सर्वांना. ते प्रमाण असं, जंबुया दीपामधी एक पंढरपूर गावगा,
या ठिकाणी माझ्या पार्वतीला भगवान शंकर सांगायला लागले, अगं पार्वती, जंबू या दीपामधी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, त्याचे विठू पाटील नाव गा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. आणि ह्या न्यायाप्रमाणे अगं ते जंबू या नावाचं दीप आहे, त्या जंबू या नावाच्या दीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे आणि त्या पंढरपूर नावाच्या गावामध्ये धर्माचं नगर येते आणि त्या धर्माच्या नगरामध्ये विठू पाटील नावाचा या ठिकाणी एक देव आहे आणि तिथे मात्र या ठिकाणी सगळे टाळकरी, सगळे वारकरी, सगळे भजन करी तिथे काय करतायत तर त्या विठ्ठलाचा नामघोष करतायत त्या वाळवंटामध्ये. आणि ते सगळं माझ्या कानी पडते म्हणून या ठिकाणी मी नाचायला लागलोय. त्यावेळी मात्र आता माझी पार्वती माता हसायला लागली. देवा म्हणली सगळ्यांना येड्यात काढायचं पण बायकोला येड्यात काढायचं नाही. कुठेतरी कनेक्शन लागतंय का सांगा बरं. कैलास कुठं, ते जंबूद्वीप कुठं, जंबूद्वीप म्हणजे महाराष्ट्र, ते महाराष्ट्र कुठं, ते मृत्यूलोक कुठं, हा कैलास कुठं, तिकडं ते वारकरी भजन करतात, त्याची लिंक तुमच्याकडे तर कशी येणार. हे कनेक्शन तरी कुठेतरी करंट तरी लागायला पाहिजे ना. कुठेच काही नाही. तुम्ही म्हणता तिकडे ते वाळवंटामध्ये सगळे वारकरी भजन करतायत आणि त्याच्या नामघोषाने मी इकडे नाचायला लागलो. अगं म्हणले तुला विश्वास येत नाही ना, धर माझ्या हाताला, चल आपण या ठिकाणी जाऊया, तुला सिद्ध करून दाखवतो. आणि मग मात्र या ठिकाणी पार्वती मातेच्या हाताला धरले आणि त्यांच्या बरोबर माझे गणपती बाप्पा पण मागे लागले. नाही म्हणले मला पण यायचंय, त्यांना पण घेतलं. नंदकिशोर महाराज म्हणले मला पण यायचं, त्यांना पण घेतलं. आणि सगळे मात्र विमानातून आता कुठे आले तर जंबू या दीपामध्ये, त्या धर्माच्या नगरामध्ये, पंढरपूर नगरीमध्ये आगमन झालं माझ्या भगवान शिवशंकरांचं, पार्वती मातेचं. गणपती बाप्पा आणि नंदकिशोर महाराज उतरल्याबरोबर माझी पार्वती माता त्या वाळवंटातलं स्वरूप पाहते. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. या न्यायाप्रमाणे तिथे पाहिलं माझ्या पार्वती मातेने आणि डोळ्यामधून आनंदाच्या अश्रू तिच्या वाहू लागले. का हो तर तिथे गजर चाललेला माझ्या पांडुरंग परमात्माचा, जो तो दिसे तो काय करत होता तर तुकोबारांचं प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल माझ्या पार्वती मातेला मात्र आनंदाचे अश्रू डोळ्यामधून येऊ लागले आणि त्याच ठिकाणी त्या स्तब्ध झाल्या. जिथे त्यांचं विमान उतरलं, जिथे थांबलं, त्या वाळवंटामध्ये भक्त पुंडलिकांच्या मंदिराच्या शेजारी आज जरी आपण तागायत गेलो ना तरी तिथे
भक्त पुंडलिकांचं दर्शन घेऊन दिंड्या ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकडे जात असतात ना, त्याच ठिकाणी पार्वती मातेचं मंदिर आहे की लुब्ध दिनादिला लागली समाधी. ह्या न्यायाप्रमाणे माझ्या पार्वती मातेला हा सर्व आनंद पाहून त्याच ठिकाणी समाधी लागली आणि आज तागाय त्या भगवंताचं, त्या सर्व टाळकरी वारकऱ्यांचं आनंदाचा नामोघोष माझ्या पार्वती माता या ठिकाणी ते अवलोकन करत बसलेले आहात. आणि मग मात्र तिथे पार्वती माता थांबल्या आणि तिथून पुढे मात्र आता गणपती बाप्पाला हाताला धरले भगवान शंकरांनी. नंदकिशोर महाराज चालतायत पुढे, पण चलता चलता एवढी गर्दी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला, त्या गर्दीत या ठिकाणी थकून गेले नंदकिशोर महाराज. हरिद्वार वेशीमध्ये, हरिदास वेशीमध्ये पर्यंत आले. नंदकिशोर महाराज हरिदास वेशीपर्यंत पोहोचले. तिथून पुढे देवाला म्हणले, देवा आता काय पेलं ना, तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या, मी इथेच बसतो. आज जरी आपण पंढरीला गेलो तरी हरिदास वेशीमध्ये आपल्याला नंदकिशोर महाराज या ठिकाणी दिसतील. आणि मग मात्र नंदकिशोर महाराज तिथेच थांबले. आता पुढे गणपती बाप्पा आणि आमचे भगवान शिवशंकर हे दोघेच आता नामदेव पायरीचं दर्शन, पुढे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये महाद्वारामध्ये प्रवेश झालाय माझ्या भगवान शिवशंकरांचा आणि गणपती बाप्पाचा. आणि या ठिकाणी त्या महाद्वारामध्ये आल्याच्या बरोबर आमच्या पांडुरंग परमात्म्याचा तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा शोभलिया ह्या न्यायाप्रमाणे एवढी गोजीरवाणी मूर्ती आणि त्या मूर्तीचे फक्त या ठिकाणी पुतळा माझ्या भगवान शिवशंकरांनी पाहिला. तो कसा होता तर तुकोबाराय सांगतात, हो पाहिलिया शंकरांनी पाहिली. एका वैष्णवांनी दुसऱ्या वैष्णवाला पाहिलं, एका वैष्णवानी दुसऱ्या वैष्णवाला पाहिलं. वैष्णवाचा महिमा हा दुसरा एक वैष्णवच जाणू शकतो. आणि त्या परमात्माकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या ह्या परमात्म्याची, माझ्या ह्या भगवान शंकरांची अशी या ठिकाणी प्रतिमा, असं अंतकरण तयार झालं की तिथेच भगवंताचं नामस्मरण सुरू झालं. काय सुरू झालं नामस्मरण? सगळ्यांनी म्हणायचे, हात वरती करायचे आणि जे नामस्मरण मी पुढे म्हणेल ना ते आपण सर्वांनी मागं म्हणायचे. जे कुणी गायलेले, जे कुणी म्हणलेले आपल्या जगाच्या मालकाने भगवान शिवशंकरांनी, विश्वनाथांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. पोटभर जेवायचे आपल्याला, थोडंफार व्यायाम एक्सरसाइज झाली पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण, या ठिकाणी सुंदरचं नामस्मरण भगवान शंकरांनी सुरू केलं. ते असं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आणि अशा पद्धतीत हे नामस्मरण ज्यावेळी माझ्या भगवान शिवशंकरांचं सुरू झालं ना त्यावेळी मात्र हातामध्ये हात असलेल्या गणपती बाप्पाचा हात मात्र सुटून गेला आणि गणपती बाप्पा जाऊन महाद्वारामध्ये भिंतीला जाऊन टेकले. आजही आपण महाद्वारामध्ये गेलो तर या ठिकाणी गणपती बाप्पा जसे भिंतीला टेकलेले आहेत तसेच आपल्याला दिसतील. आणि मग मात्र हिकडच्या ह्या वैष्णवाची अशी अवस्था पाहून वरच्या त्या करेकटेवर उभं राहिलेल्याला काही तिथं थांबू वाटलं असेल का? पटकन उडी मारली आणि पळत पळत आले आणि आपल्या ह्या वैष्णवाला आपल्या कडेवर घेतलं आणि आपल्या डोक्यावर स्थान देण्याचं कार्य कोण केलं तर पांडुरंग परमात्म्याने केलं. आपल्या सर्वांना प्रमाण माहीत असेल विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा खांद्यावरी निवृत्ती खांद्यावरी सोपानांचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. माझ्या सोपान दादांना हातामध्ये धरले निवृत्ती दादांना खांद्यावर बसवले माझे ज्ञानोबाराय पुढे चलताय मुक्ताबाई पाठी मागुणे आणि सगळ्यांना घेऊन माझे पांडुरंग परमात्मा निघतोय. पण डोक्यावर मात्र कुणाला हातामध्ये खांद्यावर मांडीवर पण डोक्यावर कुणाला बसवलं जागेतलं महिला मंडळ पुरुष मंडळ डोक्यावर सहज म्हणून जातात लोक. डोक्यावर बसवलं पार कुणाला बघा ह्यांना आधीच सांगायला लागते. डोक्यावर बसवलं का हो अति प्रियतम प्रेम जो कोणी करत असतो त्यालाच स्थान कुठे असतं तर डोक्यावर असतं. आणि ते स्थान कुणाला दिलं आहे तर जगाच्या मालकाला विश्वनाथांना. म्हणजेच या ठिकाणी आपल्या डोक्यावर आजही आपण पंढरीला गेलो तर भगवंताच्या डोक्यावर आपल्याला शिवलिंग दिसेल. एवढा मोठा अधिकार कुणाचा आहे तर ह्या विश्वनाथाचा आहे. मग मला सांगा तुकोबारायांनी मागणं केलं ते चुकीचं का बरोबर भेद केला का तर अजिबात भेद नाही. कारण की त्यांची प्रतिमा कशी झाली ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि त्याची भूमिका या ठिकाणी तुकोबारायांनी केली की आता तुका मने भेदा भेद गेला वाद खंडणी. आता तो भेद नाहीये हरी हरा नाही भेद गेला वाद खंडोनी. ह्या न्यायाप्रमाणे त्या हरीमध्ये आणि ह्या हरामध्ये अजिबात भेद नाही. म्हणजे जी मागणी माझ्या तुकोबारायांनी केली ती मागणी निष्फळ नव्हे ती मागणी संप्रदायाचा अपमान नव्हे तर ती मागणी ह्या वैष्णवांनी त्या वैष्णवाला केलेली मागणी आहे. हे दोन्ही भेद नसून एकत्र आहे. आणि अशा विश्वनाथांना तुकोबाराय मागणी करतात की देवा दिनरंग कमी अनाथ तू कसा आहे विश्वनाथ आहे. तू कसा आहे विश्वनाथ आहे. आणि विश्वनाथाच्या आधीचा जो पहिला शब्द आहे तुम्ही